श्री स्वामी समर्थ. आज आपण एक अत्यंत खोल व मनाला भिडणारा असा आत्मपरीक्षण करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत. तो विषय काय आहे तर विषय आहे, स्वामी आता आपल्या बाजूने उभे आहेत का, किंवा आपणाला जे त्रास देणार आहेत ते आता झुकणार आहेत का. तर हे आपणाला कशावरून समजते. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय फक्त ऐकायचा नाही तर आजचा विषय अनुभवायचा सुद्धा आहे. तर कधी अचानक मनात एक वाक्य उमटत असतं, स्वामी आता तुझ्या बाजूने उभे आहेत का, तुला त्रास देणारे आता झुकणार आहेत का. तर मन लगेच प्रश्न विचारतं, हे खरं आहे की खोटं आहे. स्वामी खरंच आपल्या बाजूने उभे आहेत का नाही, की आपण फक्त स्वतःला समजून घेत आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण हे कशावरून समजतं याचं उत्तर शोधणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी आता तुझ्या बाजूने उभे आहेत याचा अर्थ काय, आणि तो आता पुढे आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वामी महाराज कधीही प्रत्यक्ष तलवार घेऊन उभे नाहीत, तर ते उभे राहतात. कसे राहतात तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या निर्णयामध्ये, आपल्या धैर्यामध्ये ते दिसून येतात, उभे राहतात. जेव्हा आपण सतत अन्याय करत असतो, प्रयत्न करूनही आपल्याला अपयश येत असतं, लोक आपल्यावर हसत असतात, टोमणे मारत असतात, आणि तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आवाज म्हणत असतो, थांब, धीर धर, सगळं बदलणार आहे. अशा प्रकारचा आवाज, तो आवाज आपला नसत असतो, तो आवाज असतो स्वामींचा. स्वामी आपल्या बाजूने उभे आहेत हे ओळखायची काही चिन्हे आहेत, काही वाक्य आहेत, काही बदल आहेत. ते जर आपण ऐकलो तर मनात अचानक धैर्य येत असतं. म्हणजेच स्वामी आपल्या बाजूने उभे आहेत हे ओळखायचं एक परिस्थिती आहे. तशी परिस्थिती तशीच असते, पण भीती ही नाहीशी होत असते. हे स्वामींचं उभं राहणं असतं. स्वामी उभे आहेत यावरून आपल्याला समजत असतं. सत्य बोलण्याची हिंमत मिळते. आधी जिथे आपण गप्प बसत राहत होतो, आता तिथे आपण शांत पण ठामपणे उभे राहायला शिकतो. स्वामी म्हणतात, आता तू मागे हटायचं नाही. योग्य लोक तुमच्या बाजूने येणं, ज्यांनी तुम्हाला कधी सपोर्ट केला नाही तेच लोक अचानक तुमच्या मदतीला येत असतात. हे योगायोग नसतात, हे स्वामींचं नियोजन असतं. आता तुला त्रास देणारे आता तुला झुकणार आहेत. ते कशा प्रकारे झुकणार आहेत तर भक्तांनो, स्वामी महाराज सूड कधीच घेत नाहीत. ते फक्त न्याय करत असतात. जे लोक खोटं बोलून तुम्हाला त्रास देत असतात, तुमच्या प्रगतीत अडथळे आणत असतात, तुमचं मनोबल खचवत असतात, ते कधी ना कधी स्वतःच्या कर्मासमोर सुद्धा झुकत असतात. स्वामी तुम्हाला सांगत असतात, तू शांत राहा, मी पाहत आहे. आणि मग काय होतं, त्यांची खरी ओळख बाहेर येतच असते. त्यांचाच डाव त्यांच्यावरच उलटत असतो. त्यांना तुमच्याच मदतीची गरज पडत असते. हेच आहे झुकणं. खरं झुकणं म्हणजे हेच आहे की त्यांची खरी ओळख ही बाहेर येतच असते. त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटत असतो. त्यांना तुमच्या मदतीची गरज पडणे हेच खरं झुकणं आहे. स्वामी महाराज आपल्याकडे येत असतात तेव्हा शहर म्हणजे तुमचं आयुष्य, शहर म्हणजे तुमचं मन. आयुष्यात नवीन वळण येत असतं, अडकलेली कामं सुटायला लागत असतात, बंद दरवाजे उघडायला लागत असतात. तेव्हा समजावं, स्वामींनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केलेला आहे. तुमच्या आयुष्यातील जेव्हा बंद दरवाजे उघडायला लागतात तेव्हा तर समजून जायचंच आहे. स्वामी आपल्याकडे येण्याआधी काय बदल घडतात तर जुने त्रास आपोआप दूर होऊन जातात. जे प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नव्हते ते अचानक हलके वाटायला लागतात. मनातून नकारात्मक लोकांचा भार उतरत असतो. तुम्ही त्यांच्याशी भांडत नाही, फक्त ते तुमच्यापासून दूर होत असतात. भक्तीची ओढ केव्हा वाढते तर नियम नसतानाही नामस्मरण व्हायला लागत असतं. हे स्वामी येण्याचं खरं लक्षण आहे. स्वामी आपल्या बाजूने का उभे राहतात तर स्वामी प्रत्येकाच्या बाजूने उभे राहत नाहीत.
ते उभे राहतात ज्यांनी अन्याय सहन केला आहे, पण अन्याय केलेला नाही कोणावरही, ज्यांनी हार मानली नाही कधीच, ज्यांनी श्रद्धा सोडली नाही कधीच. स्वामी म्हणत असतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस, आता माझी पाळी आहे. स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काय असतो? स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे जे आपलं मन आहे ते अतिशय शांत होत असतं. जर त्रास असूनही मन शांत होत असेल तर उत्तर नसतानाही विश्वास असेलच. अशक्यही वाटून आशा जिवंत असेल तर समजून जायचं स्वामी तुमच्या बाजूने उभे आहेत. शेवटचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आज हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं, मन थांबलं किंवा वाटलं हे माझ्याच आयुष्याबद्दल आहे, तर तो योगायोग नाही. स्वामी महाराज आपल्याकडे आले आहेत. ते तुमच्या आयुष्यात सुद्धा आलेले आहेत. आता घाबरायचं नाही, सूड घ्यायचा नाही, फक्त विश्वास ठेवायचा आहे. कारण स्वामी आता तुझ्या बाजूने उभे आहेत. तुला त्रास देणारे आता झुकणार आहेत. जय जय स्वामी समर्थ. पुढील संदेश आहे, आपल्या मनात अचानक शांतता येते. परिस्थिती ही तशीच असते, प्रश्न सुटलेले नसतात, पण मन घाबरत नाही. ही शांतता म्हणजे स्वामींची उपस्थिती असत असते. भीतीपेक्षा धैर्य जास्त वाटत असतं. आधी जिथे भीती वाटायची तिथे आता मन म्हणत असतं, जे होईल ते पाहू, मी खंबीर आहे. स्वामी आतून बळ देत असतात. चुकीचा मार्ग आपोआप सुटत असतो. वाईट सवयी, चुकीची संगत, नकारात्मक विचार हळूहळू दूर होत असतात. स्वामी बाजूने असतील तर ते आधी तुमचं रक्षण करत असतात. अन्याय सहन होतो पण द्वेष राहत नाही. त्रास देणारे लोक असतात पण मनात सुडाची आग पेटत नाही. ही उच्च अवस्था म्हणजे स्वामींच्या कृपेनेच येत असते. अडचणीत योग्य माणसं आपल्याला भेटत असतात. अगदी गरजेच्या क्षणी योग्य व्यक्ती, योग्य शब्द, योग्य मदत मिळत असते. हे सर्व योगायोग नसतात, तर ते असते स्वामींचे आपल्यासोबतचे असणे. भक्ती हे ओझं वाटत नाही. नामस्मरण, देवाचं नाव हे कर्तव्य वाटत नाही, तर ते आपोआप घडत असतं. स्वामी ओढ लावत असतात. तुमचं अंतःकरण अतिशय स्वच्छ राहू लागतं. तुम्ही खोटं बोलणं टाळता, मन साफ ठेवायचा प्रयत्न करता. स्वामी सत्याच्या बाजूनेच उभे असतात. सगळं ठीक होईल असा विश्वास बसत असतो. पुरावा नसतानाही, उत्तर नसतानाही मन म्हणतं स्वामी आहेत. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. तर स्वामी आपल्या बाजूने उभे आहेत हे जग बदलल्यावर नाही, तर आपण बदलायला लागल्यावर समजतं. जर आज हे शब्द वाचताना मन थोडं शांत होत असेल तर समजून जा स्वामी तुमच्याजवळ आहेत. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ ऐकते वेळेस जर तुमचं मन शांत झालं असेल तर तुम्हीसुद्धा समजून जा की स्वामी तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.